तर पुढे जाऊन हा थॉट ठेवायचा की आपल्याला पण कोणतरी बघणार आहे, तर मग आपल्याला ची पिढी अशी बघणार काय भाई साडी बिडी घालून नाचते आहे, हे आपण देतोय पुढच्या पिढीला. खरी गोष्ट आहे भाई. गाईज तुम्हाला पण मी सांगतो, लाईफ ॲडवाईस देतो भाई, नका फसू. ही कट कर, मी इंडिडवर टाकणार. गाईज मस्करी नाही भाई, मी तुला एक गोष्ट सांगतो. भुवन ममचा ना एक व्हिडिओ आलेला, तो न्यूयॉर्कला गेलेला आणि त्याचा एक व्हिडिओ आलेला, ठीक आहे. तो Q&A व्हिडिओ होता, तो काहीतरी समथिंग सबस्क्रायबर झालेले त्याचे, आणि Q&A व्हिडिओ, आणि तो न्यूयॉर्कला आलेला, स्पॉन्सर वगैरे काहीतरी झालेलं. तो एक रूम होती मस्त त्याची, त्याला जर मिळालेली. आणि Q&A व्हिडिओमध्ये सीन काय होता की भुवन इथे बसला आहे असा, ठीक आहे, आणि बँचो आणि समीर आहे. तर मध्येच समीर बोलतो, मध्ये बँचो बोलतो, आणि त्याच व्हिडिओमध्ये त्याने मम्मीला फोन लावलाय, मम्मीला व्हिडिओ कॉल केला, मम्मी देखो असं तसं सगळं बकचोदी केली आहे, सगळं झालं. आणि त्यानंतर मी इंस्टाग्रामवर वगैरे असं बघितलं आणि मला असं रिअलाईज झालं की हा पूर्ण रूममध्ये एकटा आहे. त्या पूर्ण रूममध्ये त्याचा कॅमेरा आहे, त्याचे क्वेश्चन्स आहे, आणि हा एकटा आहे. म्हणजे बँचो नाही आहे तिकडे, कोणी बँचो नावाचा माणूस नाही आहे, कोण समीर नावाचा माणूस नाही आहे, त्याची आई व्हिडिओ कॉलवाली तशी नाही आहे, त्याचा बाप व्हिडिओ कॉलवाला नाही आहे. आणि मला एवढं वाईट वाटलं ना की तू इमॅजिन कर, तू न्यूयॉर्कला आलायस स्पॉन्सरसाठी, काही समथिंग, आणि तुला ती रूम दिली आहे, आणि तू तो इल्युजन क्रिएट केला की अरे मी मित्रांसोबत आहे, बकचोदी करतोय भाई. पण खरं जर कॅमेरा तो असं बंद करशील ना, तिकडे बोलायला एवढा झाट कोण नाही, किंवा इथे मी जे बघून बोलतो ना तिथे ॲक्च्युअल रूममध्ये तिथे कोणीच नाही. अरे एवढं वाईट वाटलं ना भेंचोद. म्हणजे तो एवढे कॅरेक्टर ते करतो ना असे की ते रिअल वाटतात. असं वाटतं की बँचो नावाचा एक मित्र आहे तिथे त्या रूममध्ये, आणि कम्युनिकेशन होतं. तो समीर तिथे आहे, तो डायलॉग डिलिव्हर करतोय, पण विचार कर ना, तो असा बसलाय, बँचोचा डायलॉग घेतो तिकडे जातो, समीरचा डायलॉग घेतो तिकडे जातो, बँचो रूममध्ये कोण नाही. एवढं वाईट वाटलेलं ना, आणि रिस्पेक्ट पण वाढली मला त्यासाठी बँचो, की म्हणजे गॉड लेवल आहे, गॉड लेवल. खरी गोष्ट आहे भाई. म्हणजे पहिला व्हायची कॉन्ट्रोवर्सी आशिष चंचलानी आणि भुवन बाम यांच्या, भुवन बाम फॅनमध्ये कॉन्ट्रोवर्सी यायची. नंतर मग तो अवॉर्ड आला ना यूट्यूब फॅनफेस्ट काहीतरी, त्यामध्ये भाई रिअल समजले ना की कसे ह्युमन म्हणून कसे आहेत ते लोक भाई. तो भुवन बोलतो की कॅरी मिनाटी, आणि तो एकदा स्टेजवर होता, पब्लिक चेअर करते की कोण जिंकला पाहिजे. भुवन बोलतो भाई कॅरी, मग कॅरी बोलतो भुवन. आई होती हा भुवन आहे रे, हेट नाही कोण करत भुवनला. म्हणजे आशिष चंचलानीचे फॅन पण भुवनला जेव्हा हेट करत होते ना, तेव्हा भुवन असं घ्यायचं, चल रे माझ्या भावाचेच फॅन आहेत ना, खेचून घ्यायचा डायरेक्ट ऑडियन्स पिचअप. ते पण तो बघ ना, अरे म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जेव्हा यूट्यूब वगैरे आलं असेल तर वेस्टर्न कंट्रीसाठी त्यांचे पायनियर कोण असतील तर PewDiePie आहे किंवा असं काहीतरी. पण आपल्यासाठी यूट्यूब इंडियाचे पायनियर कोण आहे, म्हणजे कॅरी मिनाटी आहे, झोली आशिष चंचलानी आहे, भुवन बाबा आहे. इथून सुरुवात आहे भाई. पण चांगला कंटेंट दिला भाई. आत्ताचे ठीक आहे, सगळेच कंटेंट क्रिएटर झाले आहेत, त्या लोकांनी बघ ना स्टार्टअप केला, पण असं नाही क्वालिटी कंटेंट दिला. जेव्हा नीड होती ना लोकांना कंटेंट द्यायची. अरे कल्चरल इम्पॅक्ट ना, त्या लोकांनी शेप केला आपलं कल्चर, आपला पॉप कल्चर त्या लोकांनी शेप केला भाई. असं काहीतरी करायचं आहे भाई, की म्हणजे आपला इम्पॅक्ट राहील यूट्यूब इंडियावर, यूट्यूबवर, सोशल मीडिया, पॉप कल्चरवर. एवढ्या आपण काहीतरी करतोय बोलतोय म्हणून तिथे चेंज झालं पाहिजे. तिकडची ती जी इंडस्ट्रीमध्ये बसले आहेत त्या लोकांना काहीतरी सुचलं पाहिजे, किंवा त्यांनी काहीतरी केलं पाहिजे, आणि ते आपल्यामुळे झालं पाहिजे. तर पुढे जाऊन हा थॉट ठेवायचा की आपल्याला पण कोणतरी बघणार आहे, तर मग आपल्याला पुढची पिढी अशी बघणार काय भाई साडी बिडी घालून नाचते आहे, हे आपण देतोय पुढच्या पिढीला. तर मग कंटेंट आत्ताच विचार करून करायचा की काय सीन आहे. रेलेव्हंट असला पाहिजे कंटेंट. रेलेव्हन्स इज व्हॉट मॅटर्स. असा मुद्दा आहे, जसं भुवन बामचे व्हिडिओ 10 वर्षानंतर पण रेलेव्हंट असतात, असे आपले व्हिडिओज पण 10 वर्षानंतर रेलेव्हंट असले पाहिजे. हां, म्हणजे आयकॉन ॲज इन आता भरपूर आले, बट भुवन बाम आहे. आशिष
आशिष तर थोडा डिमलाईट थोडा झालाय, डिम झालाय, बट भुवन अजूनपर्यंत आहे, कारण की त्यांनी त्याच्या कॉन्टेंटमध्ये एक रेनिसन्स आणलं आहे की तो सतत काय ना काहीतरी चेंज करतोय, पण त्यांनी त्याचा खोर नाही सोडला. दिस इज वॉट डिप्रेशनमध्ये गेलेला ना तो. गाईज तुम्हाला पण मी सांगतो, लाईव्ह ॲडवाईस देतो भाई, नका फसू. ही कट कर, मी इंडिडवर टाकणार. गाईज म्हणजे तुम्ही फसू नका आणि कामं करा.